राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारने आता कडक निर्बंध जाहीर केले आणि त्यानंतरही जमणारी गर्दी आणि वाढते रुग्ण बघता सरकारला 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा अखेर करावी लागली। पण बेजबाबदारपणे विनामास्क फिरणारे नागरिक असो की बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यामुळे लॉकडाऊनमध्ये सुद्धा रुग्णसंख्येचा आलेख हा चढाच आहे। म्हणून राज्य सरकार आता आणखी कडक लॉकडाऊनचा विचार करत आहे। पण प्रश्न असा उपस्थित होतो की याला जबाबदार नेमकं कोण आहे? याचबद्दल आज आपल्याला चर्चा करायची आहे। बघूयात याच विषयाचा आढावा घेणारा एक रिपोर्ट। दादर आणि विरारच्या भाजी बाजारातली ही गर्दी पहा। आपलं राज्य कठोर लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे असं कोणी म्हणेल? बहुतेक गावांमधल्या आणि शहरांमधल्या नागरिकांच्या बेशिस्तीनं सगळ्या सीमा ओलांडल्याचं दिसून येत आहे। महाराष्ट्रामध्ये काल दिवसभरात 58,000पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली। राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये संभाव्य लॉकडाऊन संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याआधी छगन भुजबळ आणि राजेंद्र शिंगणे या दोन मंत्र्यांनी कठोर लॉकडाऊन हवा अशी आग्रही भूमिका घेतली। अजित पवारही सध्याच्या निर्बंधांवर नाराज असल्याचं कळतंय आणि कोविड टास्क फोर्सनं सुद्धा राज्य सरकारला कठोर लॉकडाऊन संदर्भात सूचित केलंय। महाराष्ट्रामध्ये मार्च-एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णसंख्येनं उच्चांक गाठला। त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांशी विचारविनिमय करून ब्रेक द चेनचे निर्बंध लागू केले। पण लॉकडाऊनला असलेला विरोध लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी या निर्बंधांमध्ये अनेक गोष्टींना सूट दिली। पण दिलेल्या सवलतीचा प्रत्येक ठिकाणी गैरफायदा घेण्यात आला आणि निर्बंधांची सर्रास पायमल्ली झाली। मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हे मूलभूत नियमही अनेकांनी पाळले नाहीत। त्यामुळेच प्रश्न पडतो की या बेफिक्रीमुळेच आपण लॉकडाऊनची परिस्थिती ओढवून घेतली आहे का? याच विषयावर चर्चा करूया आजच्या माझा विशेषमध्ये। आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी काही मान्यवर आपल्या सोबत आहेत वैद्यकीय तज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते, त्याचबरोबर पुणे व्यापारी संघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि रामबंधू मसालेचे संचालक हेमंत राठी हे देखील या चर्चेत सहभागी झालेले आहेत। सगळ्यात आधी मी वैद्यकीय तज्ञ असलेले डॉक्टर अमोल अन्नदाते यांच्याकडे जातो। अमोल अन्नदातेजी, आपल्याला असं वाटतं की नागरिकांच्या बेफिकिरीमुळे आता लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक करण्याची वेळ येऊ शकते किंवा आलेली आहे? मी शहराचंही वातावरण बघतो आणि ग्रामीण भागात तर मी कामच करतोय, राहतोय। काही गोष्टी काय आहे की कुठल्याही साथीचं नियंत्रण करताना आपल्याला दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात। हाच रोग नियंत्रणाचं त्यावेळेचं त्या विषाणूचं बिहेवियर काय आहे आणि लोकांमध्ये सार्वजनिक आरोग्याचे नियम लागताना लोकांमध्ये त्याची ऍक्सेप्टेबिलिटी आणि त्याची व्यवहारता, लोक किती स्वीकारतील आहेत आणि ते किती व्यवहार आहेत आणि याला पॅरलल पर्याय काय आहे। आपण लॉकडाऊनचे निर्बंध कडक करू नका याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं काय आहे, लॉकडाऊनचा मुख्य हेतू जो आहे ते लोकांनाही कळतंय की लॉकडाऊनच्या आधी किंवा लॉकडाऊनच्या नंतर, मागे आता 1 वर्ष झालं आपल्याला, लॉकडाऊनचा मुख्य हेतू काय असतो की ज्या अस्तित्वात असले लॉकडाऊन का लावला जातो आधी, जेव्हा येणाऱ्या केसेस बऱ्या होणाऱ्या केसेसपेक्षा ज्या आजारी पडणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते, ज्याला आम्ही आमच्या भाषेत हॉकी स्टिक कर्व म्हणतो। हॉकी स्टिक कशी असते तशाप्रमाणे वर जाणाऱ्या केसेस, अशी स्थिती आज नक्की आहे। पण जर तुम्ही बाकीचे देश किंवा बाकीच्या प्रदेशांचा जरी अभ्यास केला, लॉकडाऊनचा मुख्य हेतू असतो की अस्तित्वात असलेल्या ज्या आरोग्य सुविधा आहेत त्या पुरत नाहीयेत, बेड्स नाहीयेत, ऑक्सिजन नाहीये, रेमडेसिवीर नाहीये, ह्या सगळ्या औषधं नाहीयेत, त्या आपल्याला त्याची व्यवस्था करण्यासाठी काही वेळ मागून घ्यावा लागतो। व्हायरसकडून मागून घ्यावा लागतो आणि लोकांकडूनही मागून घ्यावा लागतो। लोकांमध्ये दोन गोष्टी काय की या सुविधा लॉकडाऊनच्या नंतरही जर तशाच असणार असतील तर याचा उपयोग काय आहे? पण डॉक्टर अमोल अन्नदाते, आपण गेल्या काही दिवसात जर बघितलं तर सरकार एक प्रकारे आरोग्य यंत्रणांसाठी हा वेळ देत आहे, पण तो वेळ देण्यासाठी ज्या पद्धतीने निर्बंध लादलेले आहेत तरी सुद्धा जी गर्दी जमते आणि तरी सुद्धा कोरोना रुग्णांची आकडेवारी सातत्यानं वाढते, तर मग हा लॉकडाऊन यशस्वी होणार कसा? रुग्णांचे आकडे कसे कमी होणार? यात मी दोन गोष्टी पटकन सांगतो तुम्हाला की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही लोकांना सांगतो ग्रामीण भागात की अरे तुम्ही का बाहेर पडताय, तर ते म्हणतात की डॉक्टर आम्ही खायचं काय? आणि अजून एक प्रश्न लोक विचारतायत की जिथे राजकीय सभा आहे, जिथे मोठे कार्यक्रम आहेत, पंढरपूरमध्ये कोरोना नाहीये का? मग आम्ही गरिबांनी 2 वेळेचं कमवायला हातावरच्या लोकांची संख्या खूप आहे हो राज्यामध्ये, आम्ही काय करायचं हा प्रश्न एक लोक विचारतात। आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या सौरभजी, तुम्ही लॉकडाऊन मध्ये जर ऑब्झर्व केलं, हा जो विषाणू आहे 4 व्हेरियंट सध्या आहेत आपल्याकडे, आफ्रिकन, कॅलिफोर्नियन, ब्राझील आणि UK व्हेरियंट, हे 4 व्हेरियंट आपल्याकडे फिरतायत आणि 5% सॅम्पल्स मध्ये
3च दिवसापूर्वीचा रिपोर्ट आहे, महाराष्ट्रातील 4 सॅम्पल, हे 4 व्हेरियंट सापडलेले आहेत. अहो, हा व्हायरस फक्त समाजात पसरणारा नाही, हा कुटुंबाच्या अंतर्गत पसरणारा आहे. याचा कॉन्टॅक्ट टाइम फक्त 15 मिनिटं नाहीये, 1.5 मिनिटं 2 मिनिटात हा पसरतोय. म्हणजे समाजात नाही, एका घरातून बाजूच्या घरातही पसरतोय. तर त्याच्यामुळे लोक जर स्वीकारत नसतील आणि याचे आपल्याला लॉकडाऊनचे शेवटी जे आर्थिक फटका आपल्याला जो बसतोय त्याचे आपल्याला रिस्क बेनिफिट आपल्याला बघावं लागणार आहे. आणि खरं तर केंद्राने आपल्याकडे जे मायक्रो कंटेनमेंट स्ट्रॅटेजी दिली आहे ना, ती आपण संपून टाकली आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी 5 केसेस असतील तर ती बिल्डिंग पूर्ण बंद करा ना, तुम्ही नक्की बंद करा. मी लॉकडाऊनला थेट विरोध किंवा लोकांच्या बेशिस्तीचं मी मुळीच समर्थन करत नाही. शिस्त पाळल्याशिवाय आपल्याला आपलं संरक्षण करता येणार नाही. पण या विषाणूचं बिहेवियर पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात आपण काय 17,000 पोस्ट रिकाम्या, मागच्या लॉकडाऊनला आताही रिकाम्या, 800-900 जागांची ऍडव्हर्टाईज आपण आरोग्य खातं काढते. असं कसं चालेल? लॉकडाऊन केंद्रित चर्चा करून हा प्रश्न सुटणार नाही, या गोष्टीवर मी ठाम आहे. बरोबर. म्हणजे कोरोना जसं स्वतःला बदलतोय, त्याचे नवनवे व्हेरियंट्स येत आहेत, तशा नवीन काही विचारांचा, पर्यायांचा सुद्धा आता विचार करणं गरजेचं आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय. नागरिकांची सुद्धा जबाबदारी याबद्दल मला फत्तेचंद राका आणि हेमंत राठी यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. पण एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आणि त्यानंतर ही चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची आहे. पाहत रहा माझा विशेष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. ब्रेकनंतर माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नागरिकांच्या बेफिकिरीमुळे आपण लॉकडाऊनची परिस्थिती आपल्यावर ओढवून घेतोय का, हा आपला आजचा चर्चेचा विषय आहे. मी पुणे व्यापारी संघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्याकडे जातो. रांकाजी, आपल्याला काय वाटतं या संदर्भात की नागरिक सवलतींचा गैरफायदा घेत आहेत, गर्दी करतायत, त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनचं म्हणजे आणखी कडक लॉकडाऊनचं संकट आपल्या सगळ्यांवर घोंगावत आहे? तुम्ही जे आता सांगितलं ते 100% करेक्ट. कारण गेल्या 2-3 महिन्यापासून किंवा काही महिन्यापासून पाहतोय की काही पर्टिक्युलर ठिकाणी इतकी गर्दी होते, कुठलं सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यामध्ये जे लग्न, पार्ट्या, राजकीय सभा या ज्या काही झाल्या, याला मेन कारणीभूत आहेत. काही वेळेला असं वाटतं की हा फक्त जनरल सामान्य माणसाला कायदा आणि बाकी पॉलिटिकल पार्टीजना हा कायदा नाहीये, हे असं वाटायला लागतं. खरं पाहायला गेलं तर आम्ही पुणे व्यापारी महासंघाने जी मागणी केली होती की करायचं असेल तर पूर्ण लॉकडाऊन करा, पार्शल करू नका. पार्शल करून सरकारने जो पार्शल 5 एप्रिल पासून सुरू केलाय तो अक्षरशः फसला गेलाय तो कार्यक्रम. कारण की जवळजवळ 80% बिझनेस चालू ठेवले आणि फक्त व्यापार बंद ठेवला. पण व्यापार बंद ठेवून काही उपयोग नाही ना, जिथे गर्दी होते ते काही बंद ठेवलेलं नाही. आणि अजूनही एवढं असूनही आज लॉकडाऊनचे एवढे निर्बंध टाकले तरीही पब्लिक रस्त्यावर फिरती आहे, मास्क नाही, फक्त पोलीस दिसले तर मास्क वर करतात. अजूनही सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही. मी पाहतोय की बँकेच्या जिथं आता जे यांनी खुले पदार्थांना विक्रे म्हणजे रोडवरचे खुले पदार्थ विक्रायची, खरं तर कायद्याने हेल्थ डिपार्टमेंटच्या ह्याच्याने तिथं त्यांना अन्न शिजवता येत नाही, पण त्यांना परवानगी दिलेली आहे की तुम्ही विका. आता तर त्यांना पार्सल साठी दिली आहे, पण ते उघड्यावर जे पदार्थ आहेत. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही तिथे अजूनही घोळका करून उभे राहतात सगळे. मग हे लॉकडाऊन मधले हे ते तुमचं कमी होणारच नाही. शेवटी मग आम्ही जी सुरुवातीपासून मागणी करतोय, आम्ही जो विरोध केलाय की करायचं असेल तर पूर्ण करा, नाहीतर हे करा. आणि म्हणूनच आम्ही परवा हायकोर्टमध्ये, मुंबई हायकोर्टमध्ये रीट दाखल केली. आम्ही रीट दाखल केली की फक्त प्रत्येक वेळी व्यापारीच का, कारण उलट ऑन द कंट्री गेल्या वर्षभरापासून पाहतो व्यापार इतका मंदावलेला आहे. व्यापाऱ्यांच्याकडे लोकांची येण्याची गर्दी कमी आहे आणि सगळ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळलेलं आहे. सगळे आपलं सॅनिटायझेशन आहे, मास्क आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला सांगतो की आम्ही गेल्या वर्षी जेव्हा आम्हाला टेस्टिंग सुरू होतं, आम्ही आमच्या स्टाफची आणि व्यापारी वर्गाची जेव्हा टेस्टिंग केली, यू विल नॉट बिलीव्ह, फक्त 2% पेक्षाही कमी आमच्याकडे रुग्ण सापडले. आणि जिथे राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिकेचं 25% होतं. आताच गेल्या आठवड्यात आम्ही स्वतःहून आमच्या स्टाफचं लसीकरण घेतलेलं आहे. मग आम्ही जेव्हा एवढी प्रिकॉशन घेतोय आणि जे आज पाळत नाही शिस्त, त्यांना तुम्ही उघड ठेवले. कारखाने चालू आहेत सगळे, नंतर संपूर्ण प्रायव्हेट बसेस चालू आहेत.
बरोबर. म्हणजे सरकारने लॉकडाऊन लावताना पार्शियालिटी म्हणजे पार्शियल लॉकडाऊन केला एक प्रकारचा, त्यामुळे आपोआप काही लूपहोल्स क्रिएट झाले आणि त्यामुळे गर्दी होते आणि ठीक आहे, आणि त्यामुळे रुग्ण वाढतात असं तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे, मी हेमंत राठीजींकडे जातो, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात, मग मी पुन्हा तुमच्याकडे येईन. हेमंत राठीजी, आपल्याला काय वाटतं याबद्दल की नागरिकांची बेफिकिरी बघता लॉकडाऊनचं संकट पुन्हा आपल्या सगळ्यांवर घोंगावतंय आधीसारख्या कडक लॉकडाऊनचं? नमस्कार. नमस्कार. बेसिकली लॉकडाऊनपर्यंत येण्याची जी काय आजची परिस्थिती आहे याला आपण सर्वच जबाबदार आहोत. खरं म्हणजे मी व्यापारी असेल, उद्योजक असेल किंवा शेतकरी असेल, मी तर सर्वच क्षेत्रात आहे. परंतु इंडिव्हिज्युअल आपण प्रत्येकाने मी किती पाहतो आहे. कारण काय होतं, हा व्यापार नाही आहे, मग आवश्यक वस्तू काय, अनावश्यक काय आहे, या वादात किंवा याच्यात पडण्यापेक्षा ग्राहक येतं म्हणून दुकानदार खोलतायत, दुकानदार येत आहे म्हणून ग्राहक खोलतायत. माझा उद्योग एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे, माझा मल्टीनॅशनलला सप्लाय आहे, माझी कंटिन्युअस प्रोसेस आहे. अरे आपण प्रत्येकजण या महाराष्ट्राचे सुज्ञ नागरिक, माझी आजच्या या TV चॅनलमधनं आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे, हे जे काय कोरोनाचं संकट आहे याला बाकी इतर काय गोष्टी असतील, काय चाललंय त्याच्यावरती बोलत नाही आहे, पण शासकीय, प्रशासकीय, पोलीस अधिकारी आणि आरोग्य सेवा हे त्यांचं काम करतायत. आपण वैयक्तिक हा लॉकडाऊन येऊ नये किंवा याचा प्रादुर्भाव होऊ नये याच्याकरता काय जबाबदारी पाळतोय. या प्रत्येकाने जर स्वतःनी, मी माझ्या कुटुंबापुरतं, माझ्या मित्रापुरतं, माझ्या व्यवसायापुरतं जर मी काळजी घेतली तर मला वाटतं याला आळा बसेल. ते येत आहेत, लोक फिरतात. लोक म्हणजे कोण आहे? तुमच्या आमच्यातलेच आहेत. हे सगळे आपल्यापैकीच आहेत ना. हे कुठनं बाहेरनं, चंद्रावरनं, मंगळावरनं आलेले लोक नाही आहे. हे आपले पुण्याचे, मुंबईचे, नाशिकचे, नागपूरचे, महाराष्ट्रातले लोक आहेत. आपल्या सगळ्यांना, आपल्यावरती जे इन्फ्लुएन्स करणारे लोक असतील त्या सगळ्यांना आपण सगळ्यांनी विनंती केली की बाबा खरंच गरजेचं आहे का पोलिसांचा दंडुका खाल्ल्याशिवाय आम्ही घरी बसत नाही, का गरज आहे. आणि त्याच्यामुळे होतं काय की ज्यांना खरंच गरज आहे त्या लोकांना आज हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही आहेत, ऑक्सिजन मिळत नाही आहे. मग लोक पॅनिक होत आहेत. ज्याला 2 इंजेक्शन पाहिजे तो 5 इंजेक्शन गोळा करून ठेवतो. ज्याला 2 किलो भाजीभाजा काय कांदे बटाटे पाहिजे असेल तो 10 किलोचे साठवून ठेवतो. ही जी काय सगळी प्रोसेस आहे ही या पॅनिक होण्यामुळे होते. माझी या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती आहे, एक तर पॅनिक होऊ नका. दुसरं, खरंच जीवनावश्यक म्हणजे जगण्याकरता आवश्यक असेल, अहो गरिबांचं काय, हातावरती पोट आहे त्यांचं काय, असं प्रत्येकानेच जर सांगितलं ना तर मला वाटतं अगदी मोठे अंबानी, बिर्ला, टाटा यांना पण प्रॉब्लेम असतील. जेवढा मोठा तेवढे प्रॉब्लेम जास्त आहेत. हा स्वयंशिस्तीची गरज आहे. मग आपल्याला काय वाटतं की कम्प्लीट लॉकडाऊन शिवाय आता पर्याय उरला नाहीये का? कम्प्लीट लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही आता दुसरा कुठला? नाही, ऐका, ही जर स्वयंशिस्त आपण महाराष्ट्रातल्या नागरिकांनी पाळली तर अजूनही लॉकडाऊन प्रोलॉंग होऊ शकतोय. सरकार कुठलंही असो, राज्याचं असो, केंद्राचं असो, ते लॉकडाऊनच्या फेवरमध्ये नाही आहेत. मी कुठल्याही सरकारची भलावना करत नाही आहे. असतं तर पूर्वीच असा लावला तसाच लावला असता. इश्यू आहे की लोकांनी काळजी घ्यावी आहे आणि लोकांना समजत नसेल. कारण लॉकडाऊन लावला तर अर्थचक्राचे जे काय प्रॉब्लेम होतात, व्यापाराचे होतात, उद्योगाचे होतात, शेतीचे होतात, हे सगळ्यांनी आपण अनुभवलेलं आहे. मागच्या वेळेसची परिस्थिती जी होती मार्च एप्रिलची, तेव्हाचा जे काय त्याचे इनडायरेक्ट इफेक्ट खूप जास्त प्रमाणावर झाले. ते सेटल करता करता अख्खे 6 महिने गेले. तेव्हाशी कुठे थोडा व्यापार सुरळीत व्हायला लागला होता, उद्योग सुरळीत व्हायला लागला होता. लॉकडाऊन कोणालाच नको आहे. उद्योगाला नको आहे, व्यापाऱ्याला नको आहे, शेतकऱ्यांना नको आहे आणि सरकारला सुद्धा नको आहे, प्रशासनाला नको आहे. परंतु जर ऐकतच नसू आपण सगळे, आपण जे ऐकत नसू तर शेवटी जे कोणी निर्णय करते असतील त्यांना लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय नाही आहे. ही आपल्याला संधी आहे, ही वॉर्निंग आहे, शेवटची वॉर्निंग आता दिली आहे महाराष्ट्र सरकारने. बाबा आता तरी सुधरा रे. अदरवाईज 2, 4, 5 दिवसांनी जर लॉकडाऊन लावायची वेळ आली, सगळं ठप्प झालं आणि तेव्हा आपल्या हातात राहणार नाही हा लॉकडाऊन किती दिवसाचा आहे. 8 दिवसाचा राहतोय, 15 दिवसाचा का 1 महिन्याचा. मग पुढे काय होईल त्याच्याऐवजी आत्ता जर आपण नंबर कमी करण्याकरता मदत करू शकलो, आपण बाजारात कमी गेलो, आपण मार्केटमध्ये कमी गेलो, आपण सामाजिक अंतर पाळलं, आपण मास्क वापरले, ज्या ज्या काय सूचना दिल्या आहेत या पाळल्या, तर हा लॉकडाऊन पोस्टपोन्ड होऊ शकतो, कॅन्सल होऊ शकतो आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार नाही. ऑलरेडी आनंदाची गोष्ट अशी आहे की मागच्या 3-4 दिवसातल्या फिगरचं पर्सेंटेज वाढण्याचं हे तेवढं वाढलं नाही आहे महाराष्ट्राचं. मुंबईचे आकडे थोडे कमी झालेले आहेत
आपण सगळ्यांनी प्रत्येक ग्रामीण असेल, शहरी असेल, मुंबई पुन्हा नागपूर असेल, नाशिक असेल, प्रत्येकातल्या या शहरातल्या प्रत्येक नागरिकांनी हा सुजानपणे जर विचार केला की मी स्वतः कोरोना योद्धा होतोय, तर नक्कीच लॉकडाऊन लागणार नाही. अदरवाईज ही आपल्याला शेवटची वॉर्निंग आहे असं मला वाटतंय. बरोबर. आणि ही सगळ्यांचीच कलेक्टिव्ह सामूहिक जबाबदारी म्हणायला हवी, स्वयंशिस्त देखील आपण स्वतःला घालायला हवी. मी एकदा डॉक्टर अमोल अन्नदाते यांच्याकडे जातो. डॉक्टर अमोल अन्नदाते, आरोग्य यंत्रणांना एक ठराविक वेळ मिळावा यंत्रणा उभारण्यासाठी, उपचार करण्यासाठी, म्हणून हा पार्शियल लॉकडाऊन एक प्रकारचा लावण्यात आला. अर्थात त्यात वेगवेगळे आता भेदभाव करण्यात आले का, किंवा त्यातले काय लूपहोल्स तयार झाले, याबद्दल आपण बोलणार आहोतच. पण हा लॉकडाऊन सुरू असताना सरकारकडून, आरोग्य यंत्रणेकडून काही वेगळे प्रयत्न अपेक्षित आहेत का? टेस्टिंग असेल, ट्रेसिंग असेल, आयसोलेशन असेल, याबाबत, जेणेकरून पुन्हा लॉकडाऊनचं संकट ओढवणार नाही आपल्यावर? खूप मोठे प्रयत्न आवश्यक आहेत. जसं आता राठी साहेब ते होत आहेत का मग? तेव्हा तेव्हा राकाजींनी जसं आता सांगितलं की जसं सर्वसामान्य गाफील आहेत ना, त्याच प्रमाणामध्ये शासन सरकारही बऱ्यापैकी गाफील आहे असं ग्रासरूटला बऱ्यापैकी दिसतंय. आणि लॉकडाऊनच्या म्हणजे या आरोग्य यंत्रणेच्या तयारीकडे मी येतो, पण लॉकडाऊन पेक्षा जर 4 गोष्टी आपण जर बंद केल्या ना, फक्त 4 गोष्टी त्या राज्यात स्ट्रिक्टली बंद केल्या, तर मी तुम्हाला खात्रीशीररित्या सांगतो की 50% संसर्ग म्हणजे पसरण्याचं प्रमाण हे कमी होईल. त्या 4 गोष्टी कुठल्या आहेत ते पटकन सांगतो. एक आहे राजकीय सभा, राजकीय कार्यक्रम. दुसरं आहे धार्मिक कार्यक्रम, तीर्थक्षेत्र आणि ज्या म्हणजे प्रार्थना स्थळं जिथे खूप गर्दी होते. तिसरं आहे लग्न समारंभ आणि तत्सम साजरीकरणाचे सर्व कार्यक्रम. आणि चौथं आहे स्मशानभूमी, अंत्ययात्रेसाठी होणारी गर्दी. आमच्या काही भागामध्ये अंत्ययात्रेसाठी गेलेले 150 लोक एका दिवसात 2 तासात पॉझिटिव्ह आले. किती साधी गोष्ट आहे. मी समजू शकतो मरणाला तोरणाला जावं लागतं, पण आपल्याला काही दिवस हे पाळावं लागणार आहे. आता आरोग्य यंत्रणेच्या तयारीकडे येतो. एक लक्षात घ्या तुम्ही, आपण पार्शल लॉकडाऊन लावला, खरं तर देर इज नथिंग लाईक पार्शल लॉकडाऊन, हे आम्ही आधीपासून सांगतोय. पण आता ऑक्सिजनचा तुटवडा आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये मला तुम्ही सांगा, राज्यामध्ये किती ऑक्सिजनचे प्लांट उभे, 7 दिवस लागतात तो प्लांट उभा करायला. 7 दिवस खासगी रुग्णालयांना 12 लाख रुपये त्याचा खर्च आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर 25,000 रुपये खर्च आहे. किती आपण खरेदी केले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर? पटकन सांगतो, ज्या 17,000 जागा रिक्त आहेत, 60,349 आपल्याकडे फक्त ऑक्सिजनचे बेड आहे. सौरभजी, बरोबर. या वर्षानुवर्षांपासून राहिलेल्या त्रुटी आहेत आणि अचानक ताण लागली की विहीर खोदल्यासारखं आपण आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या मग गोष्टी करायला लागतो. पण मला वाटतं की लॉकडाऊनचं आता नेमकं काय करायचं, नागरिकांच्या बेजबाबदार आणि हलगर्जीपणाचं आपण काय करायचं, कारण त्यांच्यामुळे पुन्हा एकदा आणखी कडक लॉकडाऊनचं संकट आपल्या सगळ्यांवर घोंगावत आहे. याबद्दल वेगवेगळी मतं आपल्याला जाणून सुद्धा घ्यायची आहे, याबद्दल आणखी चर्चा करायची आहे. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर, माझी ब्रेकची वेळ झाली आहे, पाहत राहा माझा विशेष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या बेफिकिरीमुळे लॉकडाऊनचं संकट आपल्या डोक्यावर घोंगावतंय का? लॉकडाऊन आपण स्वतःहून उडवून घेतोय का आपल्यावर? हा आजचा चर्चेचा विषय आहे. पुणे व्यापारी संघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्याकडे मी आता ब्रेकनंतर जातो. रांकाजी, माझा एक प्रश्न आहे की सरकारने आधी कडक निर्बंधांची घोषणा केली, मग लॉकडाऊनची घोषणा केली. अर्थात दोन्ही याला व्यापाऱ्यांचा आधी प्रचंड विरोध होता की कंप्लीट लॉकडाऊन नको. मग कदाचित मुख्यमंत्र्यांना असं वाटलं असावं की कमीत कमी आर्थिक नुकसान या सगळ्या लॉकडाऊनमुळे व्हावं, म्हणून त्यात काहीशा सवलती देण्यात आल्या. पण नागरिकांकडून त्याचा गैरफायदा घेण्यात येतोय का? कारण आपण बघितलं की यवतमाळ असेल, कल्याण असेल, दोन्ही ठिकाणी प्रचंड गर्दी बघायला मिळाली. त्यानंतर लग्नाचे काही कार्यक्रम सुद्धा झाले, त्यानंतर अर्थात कारवाई झाली. पण सरकारकडून या सगळ्या प्रकरणात गर्दी जिथे जमते तिथे कारवाई करण्यात काही त्रुटी राहत आहेत आणि त्याचमुळे हे संकट आपल्यावर घोंगावत आहे का? जबाबदार कोण आहे नेमका याला, सरकार की लोक? जिथे गर्दी होते तिथे कुठलेही प्रशासन कुठलीही कारवाई करत नाहीये. माझं एक म्हणणं आहे की लॉकडाऊन इज अ नॉट सोल्युशन. कारण की गेल्या वेळी लॉकडाऊन होतं तेव्हा केसेसही भरपूर होत्या, परंतु जसं लॉकडाऊन उठवलं गेल्यानंतर व्यापार सुरू झाला, ही झाली, लोकांनी त्यावेळी प्रिकॉशन पाळली आणि पुणे शहरात 100 पर्यंत आज रुग्ण आले होते. पण ही जी आता एक नवीन जी हे आलेलं आहे विषाणू, त्याच्यामध्ये 3 आणि 4 प्रकारचे, याच्यामुळे जर एखाद वेळेस तो वाढतोय. परंतु आम्ही मगाशी आपण म्हटलं की आम्ही विरोध केलाय पार्शलला. फुल लॉकडाऊन करा आमची तयारी होती. कारण की शेवटी किती केलं, तुम्ही म्हणता लॉकडाऊन इज नॉट अ सोल्युशन आणि दुसरीकडे म्हणताय कम्प्लीट लॉकडाऊन करा. फक्त जर करायचं असेल तर. कारण तुम्ही पार्शल करताय, चूक करताय. पार्शल इज नॉट अ सोल्युशन, म्हणून आम्ही विरोध केलाय. फक्त व्यापार बंद ठेवायचा आणि बाकी सगळं चालू ठेवायचं, हे रॉंग आहे.
ठीक आहे, मी हेमंत राठी यांच्याकडे जातो. हेमंत राठीजी, आता ज्या त्रुटी राहत आहेत, गर्दी जमत आहेत, कोरोना रुग्णांची आकडेवारी जर आपण बघितली तर ती वाढतच आहे. फक्त कालची आकडेवारी याला अपवाद ठरलेली आहे. यामुळे हे लॉकडाऊन संपल्यावर रुग्णांचा आलेख चढाच राहिला तर आणखी एका लॉकडाऊनचं संकट आहे आपल्यावर, आणि त्याला जबाबदार नेमकं कोण असणार आहे? राज्य सरकार की नागरिक की दोघंही? नाही, याच्यात पहा, आम्ही जो नाशिककरांनी प्रयोग सुरू केला आहे की जनता कर्फ्यू, की बा हा लोकांनी स्वयंशिस्त पाहण्याच्या हिशोबाने आम्ही 1-2 दिवसापासून 10 दिवसाकरता जनता कर्फ्यूचा प्रयोग नाशकात सुरू केला. मला सांगायला आनंद होतोय की नाही म्हटलं 10-20-25% लोकांचं निघण्याचं प्रमाण कमी झालं. अगदी नाशिक शहराचे उपनगर असतील, सातपूर असेल, मसरूळ असेल, किंवा जवळच्या तालुका प्लेसेस आहेत, ओझर आहे, पिंपळगाव आहे, दिंडोरी आहे, निफाड आहे, इथून लोकांनी उत्स्फूर्तपणे तिथल्या सामाजिक संस्था, राजकीय लोक, इथं व्यापारी लोक हे एकत्र येऊन अगदी चंद्रपूर सारख्या ठिकाणी हा जनता कर्फ्यू हा एक नवीन कन्सेप्ट की जनतेने आपल्या स्वतःवरती बंधनं बाळगून घ्यायची. तर आपल्याला लॉकडाऊन जर टाळायचं असेल येणाऱ्या काळामध्ये तर काही दिवस आपण हा जनता कर्फ्यूचा प्रयोग हा ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, ठीक आहे, कदाचित मुंबईत शक्य नसेल, तिथे वेगळी परिस्थिती असेल, पण ज्या ज्या गावांमध्ये, ज्या ज्या शहरांमध्ये, ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये तिथल्या सर्व संघटना, सामाजिक संघटना असतील, राजकीय संघटना असतील, व्यापारी संघटना असतील, सोशल NGO असतील, लायन्स रोटरी या सगळ्यांनी जर एकत्र आलं आणि सगळ्यांनी म्हणून एकच मेसेज दिला की बाबा हा आपण आपल्याकरता, कारण ही न भूतो न भविष्यती अशी एक आपल्या सर्व मानवजातीवरती, आपल्या राज्यावरती, आपल्या देशावरती एक वेगळं संकट आलेलं आहे आणि याच्यातनं सुटायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र होऊन जनता कर्फ्यू ही भूमिका जर आपण सगळ्या ठिकाणी घेतली तर 100% हा लॉकडाऊन प्रोलॉंग होऊ शकेल किंवा यायची गरजच पडणार नाही, असं माझं खात्रीशीर मत आहे. बरोबर आहे, म्हणजे लोकसहभाग यासाठी गरजेचा आहे, पण तो रस्त्यावर उतरून नाही तर घरात बसून या सगळ्या मोहिमेत सहभाग घ्यायला हवा लोकांनी, आणि आपल्यावर काय जबाबदारी याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी. एक शेवटची कमेंट घेतो डॉक्टर अमोल अन्नदाते यांची. अमोल अन्नदाते, आपली काय प्रतिक्रिया याबद्दल? दुसऱ्या सुद्धा लॉकडाऊनचं संकट आपल्यावर घोंगावतंय का? आणि आता जे लॉकडाऊन आहे, मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे, ते आणखी कडक सुद्धा होऊ शकतं, तर ते संयुक्तिक असेल का? तोच आता शेवटचा उपाय उरलाय का या सगळ्या संदर्भात? नाही सौरभजी, काय आहे की आता ही पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट ही आता सुरूच राहणार, याला आता काही अंत नाही. त्याच्यामुळे लॉंग टर्म प्लॅनिंग करत असताना कुठलेही पब्लिक हेल्थ इमर्जन्सी आणि साथीमध्ये 2 ट्रॅक आपल्याला ठेवावे लागतात. ते मी पटकन 30 सेकंदात सांगतो. एक ट्रॅक असेल जे राकाजी आणि राठीजी सतत सांगतायत की लोकांच्या वागणुकीमध्ये आणि वर्तणुकीमध्ये बदल घडवणे हा काही साधी गोष्ट नसते. हे अनेक वर्षाची आपली सोसायटी, आपला समाज हा प्रचंड बेशिस्त आणि अनऑर्गनाइज्ड आहे हो. त्यांना एका दिवसात असं उठले सकाळी आणि शिस्त लागली, ते आपल्याला सतत कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचे बदल आपल्याला आपल्या जीन्स मध्ये आता मुलांमध्ये रुजवावे लागणार आहेत. आता बाळ आता जन्माला यावं लागणार आहे. आणि दुसरा जो ट्रॅक असतो ना, एक लक्षात घ्या, लॉकडाऊनच्या निर्णयापर्यंत काय यावं लागतं पटकन सांगतो. 6,72,000 एका वेळेला केसेस आहेत, ऍक्टिव्ह केसेस आहेत 86,688 आणि टोटल राज्यामध्ये आज 1,10,000 लोकांना ऑक्सिजनच्या बेडची गरज आहे आणि बेड ऑक्सिजनचे आहेत 60,000 फक्त, म्हणजे जवळपास दुप्पट तूट आहे ना. जर प्रत्येकाला बेड मिळाला, प्रत्येकाला उपचाराची सोय असेल तर करू द्या ना काम. लोक आम्ही बरे करू शकतो ना, आम्हाला डॉक्टरांना तेवढा कॉन्फिडन्स आलाय ना, करू द्या काम त्यांना, आम्ही समर्थ आहोत. तर हा जो दुसरा ट्रॅक हा क्युरेटिव्ह सर्व्हिसेसचा, लोकांना बरा करायचा, इतका स्ट्रॉंग करायचा इस्रायल सारख्या देशाने किंवा इतर देशांनी केला तसा. आणि दुसरीकडे लोकांमध्ये हे रुजवत सगळ्या लोकांमध्ये या शिस्त पाळण्याचे निर्बंध चालू ठेवायचे. हे आपल्याला करतच राहावं लागणार आहे, आता अव्याहत करावं लागणार. मला सगळ्यांच्या बोलण्यात एक मुद्दा जाणवला, तो म्हणजे स्वयंशिस्तीशिवाय पर्याय नाहीये. आपण मास्कचा वापर करायला हवा, आपण सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवं. राज्य सरकार जे नियम घालून देत आहे, त्याचबरोबर संचारबंदी असेल ती सुद्धा पाळायला हवी, असं आवाहन सातत्यानं आपण करतोय, राज्य सरकार करताय, यंत्रणा करतायत, पण ते बरेच नागरिक बऱ्याच अंशी पाळताना दिसत नाही आणि त्याचा परिणाम आपल्याला कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत दिसतोय. त्यामुळे आपल्याला जर लॉकडाऊनचं संकट नको असेल, लॉकडाऊनमध्ये आणखी कडक निर्बंध नको असतील, तर आपण सगळे नियम पाळणं गरजेचं आहे, तरच स्वयंशिस्त पाळणं गरजेचं आहे, तरच लॉकडाऊन आणि कोरोना दोन्ही आपल्यापासून दूर राहतील. या संदर्भात आम्ही सोशल मीडिया, ट्विटरवर देखील नागरिकांना प्रश्न विचारला होता. त्यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलेलं आहे आपण त्यांची मत देखील जाणून घेऊया. लॉकडाऊन आपण स्वतःवर उडवून घेतोय का असा प्रश्न विचारला होता, तर 75% लोकांचं म्हणणं आहे होय, तर 25% म्हणतायत नाही. म्हणजे लोकांना देखील याची जाणीव आहे
की बेफिकीर वृत्ती जी आहे ती कोरोना वाढण्यासाठी कारणीभूत ठरताना दिसते आहे. त्यामुळे स्वयंशिस्त अतिशय गरजेची आहे. नियम पाळा आणि कोरोना टाळा असं पुन्हा पुन्हा म्हणावं लागेल. सगळ्या मान्यवरांचे मी आभार मानतो की तुम्ही चर्चेसाठी वेळ दिलात, आपण सगळे सहभागी झालात, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आज माझा विशेष मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.